काय नाराजी व्यक्त करतो चेंडू त्यालाच ठाऊक. मात्र 2 षटकानंतर 13 धावा, 1 गडी बाद. नाशिक वॉरियर स्वप्नील खेळत आहेत 4 धावांवर, निखिल खेळत आहेत 9 धावांवर आणि पार्टनरशिप मात्र 11 चेंडूंमध्ये 13 धावांची झालेली आहे. गोलंदाज किशोर 1 षटकामध्ये 10 धावा त्यांनी मोजलेल्या आहेत. कौतुक करावं लागेल ते बाळासाहेब गेजगे. 1 ओव्हरमध्ये त्यांनी 3 धावा दिलेल्या आहेत आणि 1 बडी गडंकृत केलेला आहे बाळासाहेबांनी. तर अशा पद्धतीनं 2 षटकानंतर 13 धावा, 1 गडी बाद. नाशिक विरुद्ध ठाणे. ट्रेनचा विचार केला तर काही 1-1.5 तासाचं अंतर आहे. षटकार नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया. फोर रन्स. नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया. नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया. सारी दुनिया में एक ही फेमस है, मुंबई हो या और दिखा तू तुझे 23 मेरा धावा. वाला डांस. यह 1 गडी बाद 23. निखिल यांची जबरदस्त अशी कामगिरी. 8 चेंडूंमध्ये 19 धावा, 1 चौकार आणि 2 षटकारांनी त्यांची सडलेली पारी आणि आत्मविश्वास पॅनप्रमाणे जास्त उंचावत असताना आपणास आम्ही नमूद करू इच्छितो की या स्पर्धेमध्ये सर्व आंतरराष्ट्रीय नियम आहेत. एक LBWचा सन्माननीय अपवाद वगळता. त्यामुळे पायचीच अपील न केलेलंच बरं. चांगलं डाईव्ह होतं. तन्वीर अहमद सर अंडर-16 अंडर-19चे अधिकृत असे कोच आणि यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त पंचमंडळी, अंकलेखक, टंकलेखक, गुणलेखक सुद्धा. वाईटचा इशारा. सतीश चौबे मुख्य पंच आणि साद शेख स्क्वेअर लेगला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं 1 धाव. 3 षटकानंतर 25 धावा. नाशिक वॉरियर 3 षटकानंतर 25 धावा, 1 गडी बाद. स्वप्नील 4 धावा, निखिल 20 धावा. पार्टनरशिप 17 चेंडूमध्ये 25 धावा. ठाणे विरुद्ध नाशिक. कोर्ट प्रीमियर लीग 2022 राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव जिल्हा आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आयोजन समितीच्या वतीनं मी समालोचक, पत्रकार, ऑल इव्हेंट अँकर, रक्तदूत तथा प्लेटलेट दाता आयास द इंडियन आपण सर्वांचं मनपूर्वक मनभावन स्वागत करीत आहे. खरं म्हणजे यजमानपद हे जळगाव जिल्ह्याला मिळालेलं आहे हे आमच्यासाठी एक बहुमान आणि त्यासाठी जीवाचं रान करीत असताना आयोजन समितीचे सर्व सदस्य यांचं आपण कौतुक करूया.
ज्यांचं जेवण बाकी असेल आता शेवटची पंगत बसलेली आहे BHR हॉल बाबा हरदास रामजी मंगल कार्यालय सिंधी कॉलनी जळगाव येथे भोजनाची उत्तम अशी व्यवस्था सर्वांना रुचेल असं आणि सहज पचेल अशा भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उंचावरून हाणलेला हा फटका वाईड आपण पाहत आहोत की रंगबिरंगी जर्सी सोबत सुमधुर कर्णप्रिय आणि सुश्राव्य असं हे मदमस्त संगीत क्रिकेटसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक असं वातावरण ताजेतवाने चेहरे असलेले सर्व प्रेक्षक गण आहा फोर व्हीलरला टक्कर देणारा हा शॉट नाचू ये है मेरा वाला डांस नाचू ये है मेरा वाला डांस 38 धावा नाशिक वॉरियर निखिल 13 चेंडू 32 धावा नॉन वकील ज्युडिशियल एम्प्लॉई आपल्या या स्पर्धेला माननीय न्यायमूर्ती साहेबांचं सुद्धा प्रोत्साहन लाभत आहे. अनेक माननीय न्यायाधीश या स्पर्धेत सहभागी सुद्धा आहेत. ते निश्चितच भूषणावह आणि गौरवास्पद अशी बाब आम्हाला अभिमान आहे समस्त न्यायमूर्ती साहेबांचं. या दरम्यान 38 धावा एक गडी बाद नाशिक वॉरियर विरुद्ध ठाणे. लांबकस असा हा फॉलो थ्रू गोलंदाज मंगेश जाधव तिरफडा चूर्ण झालेला आहे अक्षरशः. नाशिक वॉरियर 38 धावांवर 2 गडी बाद. नवीन फलंदाज माननीय प्रशांत गिरी साहेब. त्याच्यापेक्षा ते मागवा ना मठ्ठा मागवा सगळ्यांना पाहतो आपण घ्या अठ्ठा मठ्ठा नॉमन लठ्ठा आपण मठ्ठा मागू पैसे देतो मी कोण जायला तयार नाही. दाद मागितली जात आहे. वास्तविक कुणालाही आत्मविश्वास नव्हता पण अपील करायला काय हरकत आहे.
ज्या पद्धतीने डंपर जात आहेत त्या पद्धतीने डंपर भरून धावा कराव्या लागतील. इट्स अ सिली पॉइंट. चार षटकानंतर 38 धावा. नाशिक वॉरियर 38 धावा, 2 गडी बाद नाशिक वॉरियर. स्वप्नील इंगोले 4 धावा. गिरी साहेब खाता उघडण्याच्या प्रयत्नात आणि अशा पद्धतीनं मंगेश जाधव 1 ओव्हर 13 धावा 1 गडी बाद. बाळासाहेब गेजगे 2 षटकात 15 धावा 1 गडी बाद. असं यांचं गोलंदाजीचं विश्लेषण. चेक सिंगल. वाह, अप्रतिम असा फटका, सुंदर फटका, तंत्रशुद्ध शैलीचा हा फटका. क्या मतलब मधु मिले या फिर मठा, एक ही रट्टा देख दुपट्टा, मर्द है बिन पहने लोटा. बोलेगा या बोलेगा साला, बोलेगा या बोलेगा साला. पुष्पा झुकेगा नहीं, खेल रुकेगा नहीं. वेगवान चेंडू, गती, वेग, नियंत्रण आणि सर्व प्रकारचे परिवर्तन या गोलंदाजीमध्ये आपल्याला जाणवतील. रमेश शिवाजी कोंडे डबल स्टेप आउट केलं होतं. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करीत असताना रमेश शिवाजीराव कोंडे त्रेचाळीस धावा 2 गडी बाद नाशिक वॉरियर. 4.4 षटकानंतर स्वप्नील इंगोले 5 धावा, गिरी साहेब 4 धावा, मंगेश जाधव गोलंदाज 1 षटकात 13 धावा आणि 1 गडी बाद. रमेश शिवाजीराव कोंडे 4 चेंडू झालेले, त्यांचे 2 चेंडू शिल्लक.
डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव. एक चेंडू शिल्लक. ఎత్తుకుంటే ఒకడు ఎగిరి గంతులేస్తాడు, కురిసకుంటే ఒకడు మురిసి మురిసిపోతాడు. समजलं जरी नसेल तरी गाणं ऐकायला मात्र सुंदर आहे, काही हरकत नाही. 5 षटकानंतर 48 धावा, 2 गडी बाद. नाशिक वॉरियर निर्धाव. कव्हर्स वरून शानदार चौकार. आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे, अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे. षटकार. घुटने पे लेके पिया, लुंगी लपेटे पिया, घुटने पे लेके पिया. पुन्हा एकदा डॉट बॉल. कौतुक करावं लागेल गोलंदाज मंगेश जाधव यांचं, की पायशीर गेंदबाजी करत असताना पहिलं षटक त्यांचं वैयक्तिकरित्या काहीच महागडं ठरलं होतं. स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना आम्ही नम्रपणे नमूद करू इच्छितो की पिण्याच्या पाण्याची पुरेपूर व्यवस्था करण्यात आलेली आहे जारच्या माध्यमातून. फक्त विनंती एकच आहे की कुठल्याही संघानं हे जार आपल्या संघासोबत नेऊ नये. जिथं जार उपस्थित आहेत तिथे येऊन पाणी पिणं आपण अगत्याचं करावं. मुख्य व्यासपीठा शेजारी मोठ्या प्रमाणात जारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भरपूर पाण्याचं सेवन आपण करावं आणि फक्त एकच जागी नव्हे तर जागोजागी वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जारच्या माध्यमातून. सर्वांना नम्र विनंती की आपण स्वतःची काळजी घ्यावी, भरपूर प्रमाणात पाण्याचं सेवन करावं. धावसंख्या नाशिक वॉरियर
व्हेरिफिकेशन केलं जात आहे. धावसंख्येची शहानिशा करण्यात येत आहे. व्हेरीफाय करता 1 मिनिट. मॅच ऑफिशियल्स आर डुईंग व्हेरिफिकेशन. पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे. दगड घेऊन घ्या आता 6 कशाला विचारत बसता. लहान बंद सगळ्यात बेस्ट काम होतं. 6 दगड घेतली की अंपायरिंग चालू. 3 स्टंप घेतले लघवी केली की झालं स्टंप लावून टाकायचे. दगडे तर गोट्या घ्या. कुठल्या आपण खेळतो ते कैसे काय गोट्या पकडायला लावताय. अरे गोट्या पकडा पाहिजे मग असं होतं ना. एक बॉल अरे काय ते बंद केलं चालू होत नाही. चालू केलं बंद होत नाही. मग चेंज करा. 6 षटकानंतर 60 धावा. 6 षटकानंतर 60. आणि हे आहेत कोर्ट प्रीमियर लीगचे थाट बाट. अनिल चव्हाण नवीन गोलंदाज डिस्ट्रिक्ट कोर्ट एंडकडून आणि फलंदाजी होईल माननीय हायकोर्ट एंडकडून. उंचावरून टोलावलेला इनसाइड आउट असा हा फटका. 1 कव्हरच्या वरून 6 धावांसाठी. दिल मेरा धक से करे सावे, मुंह में दबा के पीड़ा, कस कस चबाए जो, केसर तन पर चढ़े सोने, जब तुझी के चिल्ला के बोले जोरदार जबरदस्त जिंदाबाद. काय जबरदस्त. जबरदस्त फलंदाजी करीत असताना गिरी साहेब आणि काय घणाघाती फलंदाजी करताय. बॉटम हँड प्रचंड वापर बॉटम हँडचं. पापणी लावते ना लावते तोच चेंडू सीमा रेषा बाहेर भिरकावत आहेत ते. उत्तुंग असं व्यक्तिमत्व. दमदार नेतृत्व. यावेळी मात्र डॉट चेंडू. काय जबरदस्त प्रयत्न केला. झेल झालेला नसला तरी मित्रांनो मनाला आनंद देऊन गेला हा प्रयत्न. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम अगर कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. कोशिश करनी चाहिए, प्रयास करना चाहिए. बहुत अच्छा प्रयास. तालिया.
जो बचेंगे मुझे 100 रुपये वापस। मैं छोड़ के सबको मट्ठा पिलाओ। मेरा गल्ला बढ़ जाएगा तो मेरा गल्ला कम हो जाएगा। दे इनको पंचायती गाड़ी की चाबी दे। तू जोड़ वो बाबू सारी ने गाला गलौज करते ना लंगे लंगे हा सॉफ्ट डिसमिसल। नासिक वॉरियर की पारी बिल्कुल अंगूर की तरह, द्राक्ष की तरह खट्टी मीठी। जब तू चीखे चिल्ला के बोले झूमे जिगर सामने, पाँव पे पाँव रख के डोले घूमे नजर सामने, जो पास आओ आंखें चुराए मन के सबर को छलकाए। क्या बोले एलईडी वाले को? कृपया एलईडी टेक्नीशियन संपर्क करें। एलईडी टेक्नीशियन त्वरित संपर्क करें। धनंजय चव्हाण न्यू बॉलर। 7 षटकानंतर 75। प्रशांत गिरी साहेब 14 चेंडू 29 धावा। विस्फोटक ज्वालाग्राही ज्वलनशील अशी फलंदाजी। 14 चेंडू आणि 29 धावा काढलेल्या म्हणता येणार नाही, फोडून काढलेल्या आहेत, चोपून काढलेल्या आहेत या धावा। पंच्याहत्तर। नाशिक वॉरियर 75 धावा, 3 गडी बाद। 8व्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत रमेश कोंडे। वा वा वा, नेत्र दीपक, नेत्र सुखद आणि गोलंदाजासाठी भलतच दुःखद असा फटका। पूछ मेरी चिंगारी है, अकड़ मेरी मतवारी है, नाच गान तलवारे हैं, बोली में अंगारे हैं। प्रशांत गिरी साहेब 16 चेंडूंमध्ये 35 धावा, 4 गगनचुंबी गगनॅटिक सिक्सर त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून डोळ्यांचे पारणे फेडणारी फलंदाजी। यावेळी मात्र निश्चित दिलासा मिळाला असेल गोलंदाजाला। फुलटॉस चेंडू होता आणि ज्याचं आपण क्रिकेटच्या भाषेत वर्णन करतो, जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट अँड द बॉल इज आउट ऑफ द पार्क। अत्यंत पोलादी असं मनगट आणि रिस्ट वर्क करीत आहेत गिरी साहेब। धावबाद होण्याची भीती। आम्ही प्रतीक्षा करीत आहोत पंचांच्या निर्णयाची। आउट, धावबाद। नाही एकदम सोपा आहे म्हणून तो आउट देत नव्हता। नाही तसं नाही, एकदम सोपं आहे म्हणून तो दिला नाही, पण आमची काय पद्धत आहे, म्हणजे माझी पद्धत, जेव्हापर्यंत अंपायर देत नाही आपण डिक्लेअर करत नाही। म्हणजे कसं कधी कधी आपण मनाने डिक्लेअर करून दिलं तर चुकीचं आहे। एसटी पाठीमागे सागर शिंदे। इस तरह से एसटी रक्षक ने सेलिब्रेट किया जैसे सागर में भर्ती आ गई हो और बल्लेबाजी में ओहोटी आ गई हो। सो आपको बता दें कि नासिक की पारी किसी अंगूर की तरह है, दाख्श की तरह, थोड़ी खट्टी थोड़ी मीठी।
संदीप कोटुलकर नवीन फलंदाज. अत्यंत वेगवान असा हा द्रुतगती विद्युतगती चेंडू. कौतुक करावं लागेल गोलंदाज रमेश शिवाजीराव कोंडे यांचं. अवघ्या काही पावलांमध्ये काय जबरदस्त पेस जनरेट करतात. वा भले बहादर. वाईड. डावातील हे 8वं षटक चालू आहे. 8व्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे आणि श्वान पथकाचं आगमन झालेलं आहे. बांब शोधक आणि बांब विनाशक असं हे डॉग स्क्वॉड. कडक सुरक्षा व्यवस्था. सुंदर फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी आणि थोडंसं ढिसाळ असं क्षेत्ररक्षण. जर सामने जिंकायचे असतील तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र उंचवावा लागेल. अनेक झेल सुटताना आपण पाहिलेत. अनेकदा ढिसाळ आणि गचाळ क्षेत्ररक्षण आपण बघितलंय. आणि या दरम्यान 8 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. नाशिक वॉरियर 83 धावा 83, 4 गडी बाद 83 आणि उर्वरित 2 षटकांमध्ये नाशिक संघ हा तिहेरी धावसंख्या गाठतो काय ही उत्सुकता नाशिकच्या समर्थकांना सुद्धा लागलेली आहे आणि ठाण्याच्या सुद्धा. आता पाहूया उर्वरित 2 षटकांमध्ये काय करतो ठाण्याचा ढाण्या. किशोर उगले कर्णधार. गिरी साहेब 35 धावा 18 चेंडू 4 षटकार. यावेळी संधी निर्माण होते नाही होत आहे. 6 धावा. पाचवा षटकार गिरी साहेबांच्या माध्यमातून. वा एफर्टलेस सिक्सर असं वर्णन करता येईल. व्हेरी एफर्टलेस. धावा 96. नाशिक वॉरियर 96, 4 away from 100. गिरी साहेब 47, 3 away from 50. वाव उत्तुंग टोलेबाजी. 50 फॉर गिरी साहेब. 21 गेंदों में 53 रन. एक चमकदार खेळी करीत असताना माननीय गिरी साहेब फक्त 21 चेंडूंमध्ये 53 धावा. एज गली क्षेत्रात 1 धाव. 103. नाशिक 103.
साल क्या हुआ लॉकडाउन के कारण कैसा टूर्नामेंट इसमें आ गई गर्मी में, नहीं तो नहीं आती थी। इट्स अ बीमर, नो बॉल और गेंद थर्ड मैन की दिशा में, वाइड इज थर्ड मैन, 4 रन अर्थात बिना चेंडू 5 धावा। असा चेंडू मुद्दाम कोणी टाकत नाही, हातातून चेंडू निसटला असेल, गोलंदाज थोडासा भटकला असेल म्हणून हा बिमर। एक धाव आणि अशा पद्धतीनं 9 षटकानंतर 109। गोलंदाज अनिल चव्हाण, अनिल चौहान न्यू बॉलर। डॉट बॉल, संदीप कोटुलकर, पुढे सरसावत मारलेला हा फटका, वा अप्रतिम, अफलातून असं क्षेत्ररक्षण, एक हाती क्षेत्ररक्षण। विजू राठोर बिनीचा क्षेत्ररक्षक, हाडाचा क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज अनिल किसन चव्हाण। वाइड, वेगवान चेंडू फेक करीत असताना अनिल किसन चव्हाण। धावसंख्या मात्र 111। नेल्सन 111। गिरी साहेबांचा सुंदर असा हा फटका आणि वैयक्तिकरित्या गिरी साहेब पोहोचलेले आहेत ते 55 धावांवर आणि नाशिक वॉरियर 112। 4 गडी बाद। कोल्हापूर वर्सेस चंद्रपूर पुढील सामना, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय। डागजी यांचं दमदार असं आगमन झालेलं आहे। धाव संख्या 113। तुम्हारे लिए नहीं लाया, थोड़ा तो देना पड़ेगा भाई। अरे थैंक यू सर, थैंक यू सर भाई, 200 रुपये देता हूँ आपको कटक दी। अरे कोई नहीं यार, 100 रुपए दे दो। नहीं 200 देता हूँ। शेवटचा चेंडू, गिरी साहेब, आहा, याला म्हणतात मित्रांनो खेळ भावना। गिरी साहेब यांनी आपल्या संघासाठी एक धाव अतिरिक्त मिळवण्यासाठी स्वतःच्या विकेटचं बलिदान दिलेलं आहे, कौतुक करावं लागेल, निश्चितच अभिमानास्पद। यालाच म्हणतात टीम स्पिरिट, याला म्हणतात खिलाडू वृत्ती, याला म्हणतात संघ भावना। माननीय प्रशांत गिरी साहेब यांनी 24 चेंडूंमध्ये 55 धावा केलेल्या आहेत, 2 चौकार आणि 7 षटकार लागलेले आहेत। त्यांचे मित्र, त्यांचे सहकारी, त्यांचे पाठीराखे आणि अगदी माननीय फडसाहेब यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। एक अविस्मरणीय अशी खेळी, विभिन्न न्यायमूर्ती साहेब सुद्धा अभिनंदन करत आहेत प्रशांत गिरी साहेबांचं।
10 षटकांमध्ये 114 धावा, टार्गेट 115. कोल्हापूर विरुद्ध चंद्रपूर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित यायचंय, मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. कोल्हापूर वर्सेस चंद्रपूर. चंद्रपूर वर्सेस कोल्हापूर. चंद्रपूर संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय स्थगित झालेला आहे. शिस्तबद्धरित्या मैदानात प्रवेश करीत असताना नाशिक संघ. चंद्रपुर के कप्तान से निवेदन है कृपया कमेंट्री बॉक्स में आए. चंद्रपुर के कप्तान कृपया करके कमेंट्री बॉक्स में आए. जे खेळणार आहेत ते प्लेइंग 11. दादा हे ते बघा ते दिसतंय ना, ते तेच आहे. टॉयलेट विचारता येते समोर दिसतं ना, ते एअर कंडिशन युक्त टॉयलेट आहे समोर. चंद्रपूर संघानं आपला निर्णय जाहीर केलेला आहे. प्रथम ते फलंदाजी करतील.
नाशिक वॉरियर प्रथम फलंदाजी करीत असताना 114 धावा आणि आता ठाणे संघासमोर लक्ष्य 115. योगेश बकनर आणि वैभव जोगडेकर सलामीवीर फलंदाज. संघाचं नाव ठाणे आणि मैदानात आले वाघ ढाणे. एकशे 15 आवाहन आणि आव्हान. लेफ्ट हँड ड्राईव्ह डावखोरे फलंदाज, हिंदीमध्ये खब्बू बल्लेबाज. कव्हर ड्राईव्ह चान्स ऑफ रनआउट निर्धाव. ॲम्ब्युलन्सचं आगमन झालेलं आहे. ऑर्किड हॉस्पिटल तसेच युनिक हेल्थ केअर यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा, सर्व प्रकारचे फर्स्ट एड उपलब्ध. डिहायड्रेशनची कुणाला समस्या असेल तर त्वरित संपर्क साधा. ग्लुकोज पेयांचा आस्वाद घ्या, उपलब्ध आहेत. सुंदर गोलंदाजी, अचूक आणि उत्कृष्ट मारा. द्रुतगती गोलंदाज दर्शन जगदाळे. आणि सरते शेवटी खाता उघडला. समर्थकांना तूर्त दिलासा. 4 चेंडूंमध्ये 1 धाव. ठाणे टायगर वेगवान धाव, चोरटी अशी धाव. आउट.
गड आला पण सिंह गेला. तर अशा प्रकारे ठाणे संघानं आपला एक वाघ गमावलेला आहे. 2 धावांवर 1 गडी. किशोर उगले कर्णधार यांना आता कर्णधाराला साजेशी फलंदाजी करावी लागेल. ज्ञानेश्वर पवार गोलंदाज. सहा धावा. तिरकस पडगा. निकालना है ना उसको भी. शाम होगी ना, दिख नहीं रहा है ना उधर, बाउंड्री दिख नहीं रही है, क्या हो रहा है. वाइड. गरम नहीं है ना, एड़ा बनाना बाजू से भर के लाया ना. डीजे बाबूंच्या दिशेनं आमच्या डीजे मशीनवर. आणि आम्ही भाग्यवंत आहो की लॅपटॉपला कुठलीही दुखापत झालेली नाही, कारण तुर्तास तरी आमच्याकडे वैद्यकीय सेवा आहे. वाइड. मैं रूम की चाबी देता हूँ, एसी चालू करो, सो जाओ. ये पास में ही है. अरे कुर्सी टूटेंगी, बदनाम मैं हो जाऊंगा भाऊ. वाइड. पाऊस अभियानच्या विनय भंगाची केस दाखल करायचं. प्राकृतिक संभोगची केस टाकून द्यायची. मेरे पे धारा 188 लगी, तो उसका क्या करना है, पूछ लो. वाइड. कुछ नहीं होता, 188 धारा में कुछ भी नहीं होता. हाँ क्या. निवडणूक आचार संहिता भंग करना और ये 188 भंग करने इसमें कोई ज्यादा अंतर नहीं. भाई तुम बिंदास बलात्कार करो, ये सब न्यायालयीन कर्मचारी अपने मित्र हैं. फिर साला ऐसी लंबी लंबी तारीख देंगे अपन. ऊंचा शॉट. गिरे साहेब आहे का? हा? गिरे साहेब आहे का? दर्शन जगदाळे. वाइड. वाह, शानदार असा हा फटका. थोडक्यात वाचला जनरेटर. 22 धावा, 1 गडी बाद. ठाणे टायगर 50 चेंडूंमध्ये 93 धावांची आवश्यकता. गरज निर्माण. किशोर उगले 4 धावा, वैभव 12 धावा.
डॉट बॉल. 22 धावा, एक गडी बाद. ठाणे टायगर्स. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील लांब लचक असा रनअप. पूल केलाय, पॉवरफुल केलाय आणि थोडा ब्युटीफुल केलाय आणि क्षेत्ररक्षक सुद्धा ड्युटीफुल निघालेत. आउट. तर तिसऱ्या पंचांनी सुद्धा हा बाद योग्य ठरवलेला आहे. यष्टीरक्षक संदीप पोटुलकर. दोन दोन वर दोन आफ्टर दोन. दोन षटकानंतर दोन गडी बाद, 22 धावा. ऑल टूज. उलट फटका मारणा अंगलट आलं असतं फलंदाजाला, आत्मघाती झालं असतं. कट. ब्रिलियंट एफर्ट बाय गिरी सर. एक्सेलंट एफर्ट. फिटनेसचं कौतुक करावं लागेल साहेबांचं. पहिल्या डावात सुद्धा बघितलं होतं त्यांनी अत्यंत झुंजार अशा फलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं. शेवटच्या चेंडूवर धाव नसताना 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात ते धावबाद झालेत. डेफिनेटली अ कमिटेड क्रिकेटर. ऑनरेबल गिरी सर, वेल डन सर. वी आर रियली प्राऊड ऑफ यू. 24 धावा, 2 गडी बाद. ठाणे. वा. 70 मीटरचा षटकार. किशोर उगले जबरदस्त फॉर्म मध्ये. उगले यांना फुलटॉस चेंडू म्हणजे बारूदच्या ढिगाऱ्यावर सिगरेट पेटवणं होय आणि त्याच्यावर पेट्रोलनं आंघोळ. अंतर्गत वर्तुळामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक दाखल. वाईड. पुन्हा एकदा उत्तम असा प्रयत्न. डाईव्ह लावलेली आहे. हवेत झेपावत झेल घेण्याचा प्रयत्न केला फलंदाजांना, बाद करण्याचा प्रयत्न, मात्र तसं काही झालेलं नाही.
जेव्हापासून ॲम्ब्युलन्स आलेली आहे तेव्हापासून सगळेच खेळाडू प्रेरित झाले असं वाटतंय. जीव जोखीमीत घालून क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. कार्पेट बॉम्बिंग, धावबाद होण्याची शक्यता. मात्र थ्रो हा 1 टप्पा 2 टप्पा कटप्पा असा आलेला आहे. आपल्यापर्यंत आमची आवाज पोहोचवित आहेत DJ शिवा आणि त्यांचे ऑपरेटर धीरज चौधरी यांचा आभार. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था यांच्या वतीनं आलेले समस्त मान्यवर अतिथीगण, विविध माननीय न्यायमूर्ती साहेब, सर्व खेळाडू यांचं कोर्ट प्रीमियर लीग या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मनभावन स्वागत आहे. आयोजकांच्या वतीनं मी रिपोर्टर, ऑल इव्हेंट अँकर, कॉमेंटेटर अयाज द इंडियन आपलं स्वागत करीत आहे. ऑल इवेंट एंकर सगाई से लेकर विदाई तक और विदाई से लेकर बच्चे के बारसे तक ऑल इवेंट एंकर. $39 रन. ओह, भाग्यशाली रहे बल्लेबाज, बाल बाल बचे. कृपया सुरक्षा साधनों का प्रयोग करें, ये अपने ही हित में है. आम्ही आयोजन समितीचं कौतुक करतो की त्यांनी जड चेंडू वापरलेला नाही. अन्यथा चेक. 3 षटकानंतर 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट ठाणे. 42 चेंडू आणि 76 धावा असं हे गणित
समीकरण आउट. स्वप्नील हिंगोले. आणि 3 गडी बाद झालेले आहेत ठाणे टायगरचे. 3 ठाणे वाघ हे आपल्या आपल्या तंबूमध्ये परतलेले आहेत आणि कौतुक करावं लागले दर्शन यांचं. दर्शन जगदाळे यांनी 2 गडी बाद करत मोठं भगदाड पाडलेलं आहे. कौतुक करावं लागेल जगदाळे यांचं. आणि धनराज भुई यांनी सुद्धा त्यांना तुलामुलाची साथ दिलेली आहे. अवघ्या 3.2 षटकांमध्ये 3 महत्वाचे गडी खंदे फलंदाज गमावलेले आहेत. गिरी साहेब वा रे वा. प्रेमानं मिठी मारली खेळाडूंनी त्यांना. आणि आता यक्ष प्रश्न उपस्थित आहेत की अगोदरच 3 बळी गेलेले आहेत. 3 षटकं सुद्धा झालेले नाहीत आता. तर असा हा फटका आत्मघाती फटका मारण्याची खरोखरच गरज होती का असा प्रश्न उपस्थित होत. 40 धावांवर 4 गडी बाद झालेले आहेत. एक तो पहले ही बुरा हाल उसमें भी पड़ गया अकाल. आए हुए सभी मेहमानों को हमारा नमस्ते सलाम सत श्री अकाल. मंगेश जाधव नवीन फलंदाज आणि समोर धूर्त गोलंदाज दर्शन जगदाळे. आणि गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट असे दर्शन जगदाळे यांचे. 3 धावांवर 3 गडी बाद केलेले आहेत दर्शन जगदाळे यांनी. या सामन्याला नाट्यमय कलाटणी भेटत आहे जगदाळे यांच्या माध्यमातून. एका पाठोपाठ एक बड़ी जात है. ऐसे प्रतीत हो रहा है मानो ताश के पत्तों का महल बिखर रहा हो. ऐसा लग रहा है जैसे रेत का टीला ढह रहा हो. ऐसा लग रहा है कि कॉलेज में एक के बाद एक साइकिलें गिर रही हो. और ऐसे लग रहा है जैसे पतझड़ में सूखे हुए पत्ते चरमरा रहे हो. मंगेश जाधव आणि विजू राठेर दोन्ही नूतन फलंदाज क्रीजवर नवीन. फॉलो थ्रू मध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. दर्शन जगदाळे यांचं जबरदस्त कौतुक करावं लागेल. 2 षटकांमध्ये त्यांनी फक्त 4 धावा मोजत 3 गडी बाद करण्याचा भीम पराक्रम केलेला आहे. 1 डझनभर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सुंदर असा हा स्पेल. आपण नेहमी फलंदाजांचं कौतुक करतो मात्र जीवाच्या आकांतानं जो 20 मीटर धावत येतो, आपले खांदे वाकवतो, आपली पाठ वाकवतो, अशा गोलंदाजांचं सुद्धा कौतुक व्हायलाच हवं.
काळजी करत होते म्हणलं टाकून देतो. हा नाही बरोबर बरोबर आनंद वाटला मला तुम्ही काळजी घेतली. वाइड का इशारा अंपायर सतीश चौबे की ओर से. जलगांव के ऐतिहासिक सागर पार्क मैदान पर हम और आप देख रहे हैं कोर्ट प्रीमियर लीग. सर्वांना चकवा देत 4 धावा. चेक. धावसंख्या जाणून घेणार आहोत आपण कुणाल पवार यांच्या माध्यमातून. 47 4 षटकानंतर 47 वाईड. ॲम्ब्युलन्स काही काळाकरिता बाहेर जात आहे, खेळाडूंनी काळजी घ्यावी. तिरपडा चूर्ण झालेला आहे. वेगवान चेंडू. 49. निर्धाव चेंडू. 33 चेंडूंमध्ये 66 धावांची आवश्यकता. चार 4.3 षटकं संपलेले आहेत आणि ठाण्याचे 4 वाघोबा तंबूत परतलेले आहेत. फुलटॉस. डीप स्क्वेअर लेग. 1 धाव. कड़क शॉट, कड़क क्षेत्ररक्षण और क्या शानदार जानदार आयोजन किया गया है कोर्ट प्रीमियर लीग का. जलगांव जिला न्यायालयीन कर्मचारी क्रीड़ा और कल्याण संस्था की ओर से आए हुए सभी मान्यवरों का स्वागत है. बहुत ही कर्ण कर्कश अपील. लेकिन अंपायर के कानों पर जू तक नहीं रहेंगी. सराहना करनी होगी अंपायर की, बहुत ही सटीक निर्णय दे रहे हैं. और आपको बता दें कि WDZ के माध्यम से पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में, समूचे विश्व में लगभग 205 देशों में इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट किया जा रहा है. 5 ओव्हर के बाद 51. 30 चेंडूंमध्ये 64 धावांची गरज. सुनील हुल्लाडे नवीन गोलंदाज. शानदार फटका कव्हर क्षेत्रामधून. 4 धावा.
उत्कृष्ट पंचगिरीचा नमुना सादर करीत असताना बघा, ज्यावेळी तुमच्याजवळ यंत्र आहेत, सामुग्री आहेत, अद्ययावत सुसज्ज असे उपकरण आहेत, तर निश्चितच तंत्रज्ञानाचा आपण लाभ घ्यायला पाहिजे. जे केलं आमच्या पंचांनी, जाहीर सत्कार करायला हवा निश्चितच या पंचांचा. आपण शाल आणि श्रीफळ देऊन पुनच एकदा सुंदर असा प्रेक्षणीय फटका. कौतुक करावं लागेल विजू राठोड यांचं. दोन्ही संघांना विनंती आहे की ही मॅच थोडी कुर्म गतीने पुढे जात आहे. धावा जरी वेगवान होत असल्या तरी अवांतर टाइमपास भरपूर होत आहे. याची खंत, याची हुरहुर, याची रुखरुख आमच्या मनाला स्वस्थ बसू देत नाही हो. पंच हे वारंवार ताकीद देत आहेत आणि जर एखादा संघ जास्तच दोषी आढळला तर त्याला योग्य ते दंड करण्याचे अधिकार पंच महोदय यांना दिलेले आहेत. याचं भान, मान आणि सन्मान आपण सर्वांनी ठेवूया. सामना लवकर सुरू व्हावा, लवकर संपवावा ही सर्वांची इच्छा. आउट. आणि आपण बघितलं की हे सुमधुर गीत ऐकून नाशिकच्या समर्थकांना मात्र ठेका धरण्याचा मोह आवरलेला नाहीये. आम्ही तुमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि तुमच्यासारखे हे जे जिंदा दिल प्रेक्षक असतात त्यांच्यामुळेच मित्रांनो खेळ जिवंत आहे, क्रिकेट जिवंत आहे आणि हे आयोजन प्रायोजन जिवंत आहे. जीवनात भरपूर काही आपण मित्रांनो कमावलं असेल, भरपूर गमावलं असेल, मात्र हेच आनंदाचे क्षण आहेत. आओ आज हम मिलकर नाच ले, झूम ले, गाले और इन क्षणों को यादगार बना ले. होठों पर मोहब्बत के फसाने नहीं आते, साहिल पे समंदर के खजाने नहीं आते, और उड़ने दो इन पंछियों को खुली हवा में, फिर लौट के जवानी के जमाने नहीं आते. मात्र अग्नि परीक्षा मत लोन गेंद भी मुझसे दूर भागा करती. लावड़ा ये भी 30 मीटर लाने को. बराबर है ना. धाव संख्या 63. आहा, सरळ असा सहज सोपा असा झेल होता, मात्र ऑस्ट्रेलियन पद्धतीनं झेल घेण्याचा प्रयत्न हा अंगलट आलेला आहे. मंगेश आणि अनिल 2-2 धावांवर प्रत्येकी वैयक्तिकरित्या खेळत आहेत आणि जवळपास 3 बॅट्स आता ही बॅट आली होती की संदेश आला होता. हा,
हे चेहऱ्यावरचं हास्य सगळं काही सांगून जात आहे. ही रहस्यमयी मुस्कान. आमच्या भाषेत म्हणतात खानदेशात, मारा आता जोईन तोईन पाहून घेऊ, होऊन द्या जोईन तोईन. 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. 22 आणि 4. चार बार बोल. नहीं पहले 22 दिया फिर आप तो वही बोल रहा ना, बार बार बदला रहा निर्णय. 23 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज. कव्हर क्षेत्रामध्ये नक्कीच हातखंडा या फलंदाजाचं. अनिल एक धाव. अच्छी बल्लेबाजी करते हुए, बढ़िया बल्लेबाजी करते हुए अनिल किशन चौहान. द्रुतगती चेंडू आणि आश्चर्यचकित होत पाहत असताना फलंदाज उत्तुंग असं शारीरिक आणि कर्तृत्वाची उंची. ज्यावेळी मात्र वाईड. एक धाव अतिरिक्त. डावातील 7वं षटक चालू आहे. 7व्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या 74. 5 गडी बाद. ठाणे टायगर्स 20 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज. कृपया ग्राउंड्समन यांनी त्वरित समालोचन कक्षात यायचं आहे. ग्राउंड्समन, पीच क्युरेटर, व्हॉलेंटियर. सहा धावा. चेंडून आपला चेहरा, मोहरा, रंग आणि रूप बदललेलं आहे. कृपया ग्राउंड्समन यांनी त्वरित समालोचन कक्षात यायचं आहे. ग्राउंड्समन, पिच क्युरेटर, आपल्या येथील स्वयंसेवक. फोर रन्स.
1 रन. दुसऱ्याचा पण प्रयत्न होता. धावसंख्या 7 षटकानंतर 87. 5 गडी बाद. 87 धावा ठाणे टायगर्स. 18 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. प्रयत्न केले तर नक्की होऊ शकतात हे रन. 18 चेंडूंमध्ये 28, कारण 5 ठाणे वाघ बाकी आहेत अजून. 87 धावांवर 5 गडी बाद झालेले आहेत. अनिल चव्हाण 5 चेंडूंमध्ये 11 धावा आणि प्रशांत गिरीसाहेब आलेले आहेत गोलंदाजीसाठी, ज्यांनी या सामन्यात फलंदाज म्हणून, क्षेत्ररक्षक म्हणून आपली उत्कृष्ट अशी छाप सोडलेली आहे. आता मात्र गोलंदाजीत त्या कशा प्रकारे कामगिरी करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. महत्वाचं निर्णायक षटक आहे या डावातील. बोल्ड झालेले आहेत फलंदाज. व्हेरी सॉफ्ट डिसमिसल. कोणाच्या लक्षातही नाही आलं आणि फलंदाज निर्धाव चेंडू. अनोख्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न हा फोल ठरलेला आहे. 15 चेंडूंमध्ये आता गरज आहे 28 धावांची. ओहो, खरोखरच कौतुक करावं लागेल प्रशांत गिरी साहेबांचं. आतापर्यंत त्यांनी या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेले आहेत, एकही धाव दिलेली नाही आणि 1 बडी प्राप्त केलेला आहे. मेडन ओव्हर जातो की काय? वाह, उत्कृष्ट, अविश्वसनीय, अशक्य अशी गोलंदाजी. प्रशांत गिरीसाहेब 5 चेंडू आणि एकही धाव नाही. 1 गडी बाद करण्याचा भीम पराक्रम त्यांनी केलेला आहे. थोडीशी शेनवानच्या शैली सारखी त्यांची शैली आणि तशीच गोलंदाजी शार्प. वाह, अद्भुत, अविस्मरणीय गोलंदाजी. मेडन ओव्हर विकेट अपील केली जात आहे. आणि कोर्ट प्रीमियर लीगच्या या इतिहासात या सीझनमध्ये पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजानं मेडन ओव्हर केलेला आहे आणि ते मात्र प्रशांत गिरी साहेब. 1 ओव्हर 1 मेडन, 0 रन 1 विकेट. वा, अप्रतिम, अफलातून गोलंदाजी. 8 षटकानंतर 87 धावा. आणि मित्रांनो, मगाशीच आपण म्हटलं होतं की हे षटक मात्र निर्णायक ठरणार आहे आणि अगदी जवळपास तसंच काही होतंय, कारण 12 चेंडूंमध्ये आता 28 धावांची गरज आहे. आणि जेव्हापर्यंत अनिल चव्हाण उपस्थित आहेत, काही आशा आहेत त्यांच्या संघाला. धनराज नवीन गोलंदाज डावातील 9वं षटक घेऊन येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट.
आणि सांगावं लागतं की सलग 7वा चेंडू हा निर्धाव राहिलेला आहे. मागील षटकातील गिरी साहेबांचे 6 चेंडू आणि हा एक 7 चेंडू निर्धाव. ग्रेट. 8वा चेंडू निर्धाव आणि बळी गेलेला आहे. आणि मित्रांनो लक्षात असू द्या हे 8 निर्धाव चेंडू भारी पडणार आहेत डावाच्या शेवटी. में शिवा हर दिशा में शिवा आज गुंजा हुआ है जय जय शिवा तेरे मन में शिवा तेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में शिवा हर दिशा में शिवा आज गुंजा हुआ है जय जय शिवा तेरे मन में शिवा. एक धाव. पॉइंट क्षेत्रामध्ये अक्षरशः जॉन्टी रोड्स प्रमाणे क्षेत्ररक्षण करीत असताना गिरी साहेब आणि मागच्या 9 चेंडूंमध्ये एकदा धाव आलेली आहे सिंगल. यावेळी मात्र चौकार. आता 8 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज ठाणे संघाकरिता. आणि आता ठाणे संघाला प्रेरणा घ्यावी लागेल ती मुंबई संघाकडून. मागच्या सामन्यात जवळपास अशाच प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुंबई संघानं काय दैदिप्यमान विजय मिळवला. That's it. This is the first welcome sixer. नऊ षटकानंतर 98 धावा. 98. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. आणि इथून काही होऊ शकतो. दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करू शकतात. दोघांना संधी आहेत. तर पाहूया विजय पराजय किंवा सुपर ओव्हर. आपण सकाळपासून खूप काही पाहिलंय मित्रांनो. आता अपेक्षा आहे एका सुपर ओव्हरची. एक शतक झालेला आहे. एक हॅट्रिक झालेली आहे. 17 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज म्हणून गिरी साहेब. एक षटकानंतर त्यांनी मेडन ओव्हर केलेलं आणि आता पुन्हा एकदा आपला वैयक्तिक दुसरा आणि डावातली सर्वात निर्णायकी षटक घेऊन येत आहेत. कदाचित सूर्याची किरण येत असावी. 4 रन. 100% सूर्याची किरण येत असावी नाहीतर अशी हारागिरी झाली नसती. उत्कृष्ट गोलंदाजी. चार चेंडू आणि 13 धावांची गरज. फुलटॉस. एक धाव. 3 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. 3 चौक 12. प्रत्येक चेंडूवर चौकाराची गरज किंवा काही षटकारांची गरज. नाउ दे डेस्परेटली नीड अ बाउंड्री ऑर अ 6.
आणि आता समीकरण झालंय थोडंसं कठीण. आता शेवटची संधी ठाणे टायगर संघासाठी. 2 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. 2 षटकार ठाणा विजयी. 1 षटकार 1 चौकार सुपर ओव्हर. आणि यापेक्षा काही नाही म्हणजे नाशिक विजयी. तर अशा पद्धतीनं आता 1 चेंडू आणि 10 धावा असं जर लिगल डिलिव्हरीज म्हटलं, वैध चेंडू म्हटलं तर अशक्य कोटीतलं हे आव्हान. फक्त अवांतर धावू नये ही प्रार्थना करत असतील नाशिकचे समर्थक. एव्हरीबडी इज रेडी, एव्हरीबडी इज रेडी टू रन. लेट्स हॅव अ फन. पाहूया नाशिक संघ कशा पद्धतीनं 100 मीटरची रेस घेतो. गिरी साहेब उत्कृष्ट गोलंदाजी करीत असताना आणि जबरदस्त नाशिक संघाने हा सामना जिंकलेला आहे अत्यंत दिमागदार पद्धतीनं. आणि द मॅन ऑफ द मोमेंट इज गिरी साहेब.